बातमी आहे सतीश उर्फ खोक्या भोसले संदर्भातली। आज सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागानं बुलडोजर फिरवलाय। खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावामध्ये असलेल्या ग्लास हाऊसवर बुलडोजर फिरवण्यात आला। वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं, त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केलेली आहे। याआधी वन विभागानं नोटीस पाठवली होती, मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खोक्या भोसले याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या घरावर वन विभागानं धाड टाकलेली। यावेळेस धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह अनेक गोष्टी वन विभागाला आढळून आल्या। काही प्राण्यांचं मांस देखील पोलिसांना आढळलं, तर खोक्याने शेकडो वन्यजीव, हरिण, कायवीट, ससे आणि मोरांची शिकार केल्याचं गंभीर आरोप वन्यजीव प्रेमींनी केलेला आहे। तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडल्याचा दावा करण्यात आलेला आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेवरच्या घरावरती आज वन विभाग आणि पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। या घरावरती ही नोटीस चिटकवण्यात आलेली आहे। हेच ते घर आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीची ही नोटीस आहे। हीच ती नोटीस आहे। सतीश निराळ्या भोसले, दिलीप सतीश भोसले, अर्चना गुड्ड्या भोसले ही संपूर्ण जे राहणार मंडळी आहेत ते शिरूर तालुका तहसील कार्यालयासमोरचे आहे। नोटीस जे आहे ते वन परिक्षेत्राधिकारी पाटोदा प्रादेशिक यांच्या कार्यालयाकडून ही नोटीस 11/3/2025 रोजीची ही नोटीस आहे। हे संपूर्ण चित्र जे आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती ही नोटीस चिटकवण्यात आली होती। ही संपूर्ण कारवाई जी आहे ते आपण करताना पाहायला मिळते। दुसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण ही जी नोटीस देण्यात आली, नोटीस नंतर ही कारवाई जी आहे ते आज वन विभागाकडून करण्यात आली। विशेष म्हणजे या ठिकाणी पाहायला लागेल आपल्याला, अगोदर सतीश भोसलेला रिसर 11/3/2025 रोजी नोटीस देण्यात आली। नोटीस नंतर त्यांनी घर न काढल्यामुळे स्वतः वन विभागाने आज मोठी कारवाई आज या ठिकाणी केल्याचे पाहायला मिळतंय। सांगतो योगेश काशीद, बीड। दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। पाहूया। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती आज वन विभागाने कारवाई करण्यात आलेली आहे। ज्या जागेवरती त्याचं घर होतं ती जागा वन विभागाची होती आणि सतीश भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यापैकी 2 गुन्हे हे वन विभागाचे आहेत। आजची जी कारवाई जी होती ती अतिक्रमणाच्या बाबतीतली होती, जे वन विभागाच्या जागेवर जे अतिक्रमण केलेले आहे। भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत ज्या कायद्यानुसारची आम्ही ती कारवाई केलेली आहे। तसेच त्यांच्यावर आम्ही वन विभागानं 2 गुन्हे दाखल केले आहेत। वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अंतर्गत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच अतिक्रमणाच्या बाबतीतला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। जवळपास 30 ते 40 जणांचा स्टाफ होता। तसंच आमच्यासोबत माननीय तहसीलदार होते, तहसीलदार शिरूर, माननीय API जे होते पोलीस स्टेशनचे ते होते, आणि आमचा वन विभागाचा स्टाफ, तसंच पोलीसचा स्टाफ वगैरे, आणि माननीय विभागीय वनाधिकारी जे अमोल गरकळ साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण कारवाई झालेली आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।